वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रांगदा या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा नमः पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुलं वेदैर्यं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आनन्दमानन्दघनं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगेन्द्रं मीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। पुंडलिकावरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म। थोडासा पाठभेद आहे। गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काय फरक आहे हो? गुरुर साक्षात म्हटलं काय आणि गुरुरेव म्हटलं काय? तर हा पाठभेद कुठेतरी होत आला म्हणून गुरुर साक्षात हा शब्द आला। पण हा जो मूळ श्लोक आहे गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, गुरुगीता जी देवादिदेव महादेवांनी पार्वती मातेला सांगितली, स्कंद पुराणाच्या उत्तराखंडामध्ये ही गुरुगीता आलेली आहे। 358 श्लोकांची असणारी ही गुरुगीता 3 अध्यायांची आहे आणि या गुरुगीतेमधला हा 58वा श्लोक आहे आणि 59वा जो श्लोक आहे तो जो आपण नेहमी म्हणतो अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया, त्याच्यानंतरचा श्लोक आहे। त्यामुळे थोडासा गुरुगीतेचा आधार आणि थोडासा इतर ग्रंथांचा आधार असा घेऊन आजपासून पुढे 3 दिवस जो विषय दिलेला आहे गुरुतत्वचिंतन, फार क्लिष्ट विषय आहे, सोप्यात सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। 3 दिवस सुद्धा अपुरे पडणार याची मला पूर्ण खात्री आहे। बरं, गुरु तत्वाबद्दल बोलायचं तर ज्याने अनुभूती घेतलेली आहे अशानं त्याच्याबद्दल अधिकार म्हणून बोलणं हे योग्य आहे, मुक्त आहे। पण तरी आपण त्या मार्गावरती जाणारे, तुमच्या माझ्यासकट आपण सगळे त्या मार्गावर जाणारे साधक असल्यामुळे प्रयत्न मात्र तो राहील की त्या गुरुच्या तत्वाचं, गुरुच्या पदांचं, गुरूंच्या अधिकाराचं, गुरूंच्या सत्तेचं चिंतन करणं आणि किमान आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये एक काहीतरी असे आपण ज्याला म्हणू दिशा नक्की करणं, त्याच्यासाठी हे चिंतन आहे। याच गुरुगीतेवरती आमच्या समर्थांनी सुद्धा, म्हणजे समर्थ रामदासांनी सुद्धा गुरुश्लोक गीता प्राकृतामध्ये 149 श्लोकांची त्याचंच भाष्य केलेलं आहे। 149 श्लोकांमध्ये त्याचाही कुठे ना कुठेतरी आधार येईल। पण हा जो घेतलेला श्लोक आहे निरूपणासाठी जागी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। आता लक्षात घ्या, गुरूंना उपाधी कोणाकोणाची दिलेली आहे बघा। जगाची उत्पत्ती स्थिती लय जे करणारे आहेत अशा त्या परमात्म्याची उपाधी म्हणजे नवे नवे त्यांच्यापेक्षा मोठं म्हणजे श्रेष्ठ पद गुरूंना दिलेलं आहे। गुरूंचा अधिकार किती आहे? राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारक, तुकाराम महाराज म्हणतात। म्हणजे प्रभू श्रीराम मनुष्य अवतारामध्ये, मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर किंवा गोपालकृष्ण मनुष्य अवतारामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांना गुरुप्राप्ती करून घ्यावी लागली। त्याशिवाय पुढे जीवनाची इति कर्तव्यता नाहीच। म्हणजे जीवनामध्ये गुरूंचं स्थान, ह्या संसारामध्ये, ह्या प्रपंचामध्ये गुरूंचं स्थान किती अढळ आहे हे आपल्या लक्षात येईल। ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत, ह्या विठ्ठलपंतांना ज्यांनी संन्यास दीक्षा दिली ते रामानंद। तेच रामानंद कबीरांचे पण गुरु होते आणि ज्या वेळेला कबीरांच्या भावभक्तीवरती, भोळा भाव कबीरांचे दोहे प्रसिद्ध आहेत, पण त्या कबीरांच्या समोर भगवान श्री रामचंद्र पण उभे राहिले आणि रामानंद पण उभे राहिले, दोघंही एका वेळेला उभे राहिले। कबीराने उठून पहिला गुरूंना नमस्कार केला, रामानंदांना नमस्कार केला
श्रीरामाने विचारलं, अरे साक्षात परब्रह्म स्वरूप मी इथे तुझ्यासमोर उभा असताना पहिला त्यांना नमस्कार करतो. हो म्हणाला, त्यांनाच करणार, कारण त्यांच्यामुळे माझे तुम्ही ज्ञात झालात. जर ते नसते तर मी तुम्हाला विचारलं असतं, हु आर यू, कोण आहात तुम्ही? कारण तुमच्या या परब्रह्म तत्वाची ओळख मला त्याने आधी करून दिली होती, म्हणून मी तुम्हाला ओळखू शकलो. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे यासाठी त्या तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव मर्त्यलोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांना या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. कशासाठी? ती भक्ती साध्य करण्यासाठी. ते गुरुतत्व जे आहे ना, पण मुळात गुरुतत्व, गुरु ह्या शब्दामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः. म्हणजे गुण रूप यांच्या अतीत, ह्याच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे की त्या तत्वाला नेती असं म्हटलंय. आपण आरती म्हणतो ना दत्तात्रयांची, नेती हो साक्षात दत्तात्रय. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं जे उत्पत्ती स्थान साक्षात दत्तात्रय. पण त्यांना सुद्धा जीवनामध्ये 24 गुरु करून घ्यावे लागले ना. मग म्हणजे आम्हाला ह्यातनं काय शिकायला मिळालं की जसं आम्हाला सांगितलं की जे जे भेटे भूत त्यासिमानी भगवंत, तसं प्रत्येकाकडनं एक एक चांगला गुण जो घ्याल ना, तो ज्याच्याकडनं घ्याल ते तुमच्या गुरुस्थानी आहेत. अहो गुरुस्थान हे अध्यक्षस्थान घेणे एवढं सोपं नसतं, लक्षात घ्या. फार कठीण गोष्ट आहे ती. आणि म्हणून आमच्या सद्गुरूंबद्दल किंवा ह्या गुरूंबद्दल वर्णन करताना आमचे विठोबांना दप्तरदार, म्हणजे आता कसं आहे की गेल्या 2 वर्षाचा जो कालखंड गेला, ह्या कालखंडामध्ये अनेक घडामोडी घडल्या, चांगल्या वाईट खूप काही घडून गेलं, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कुठेतरी आपण त्या परमात्म्याचे ऋणनिर्देश व्यक्त केले पाहिजेत की त्या सगळ्यांना तावून सुलागून सुद्धा आपण अजून आहोत आणि मी आहे याचा आनंद किती असतो सांगायला नको. मी आहेचा आनंद सगळ्यात जास्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याची कृपा आहे म्हणूनच आपण आहोत हे लक्षात घ्या. मग त्या कालखंडामध्ये विठोबांना दप्तरदारांसारख्यांचं फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र भूमीतलं की अशांना म्हणजे मोरोपंत असतील, वामन पंडित असतील, विठोबांना दप्तरदार असतील की यांचं काव्य वाचायला मिळलं. त्यांचा सुश्लोक लाघव नावाचा एक ग्रंथ आहे आणि साधारणपणे 350-400 श्लोक, संस्कृत श्लोक त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक श्लोकाचा 3-3, 4-4 प्रकारचा अर्थ त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. सुदैवाने हा दुर्मिळ असणारा ग्रंथ मी एकाकडे घरी गेलो होतो तर तो दिसला आणि बोलायचं नाही पण चोराचं लक्ष वाचक्यावर, तसं आमचं लक्ष नको तिथे पुस्तकांवर, सरळ उचललं पुस्तक मी घेऊन आलो. म्हणाला जा घेऊन, फक्त मला आठवणी परत दे कारण हे दुर्मिळ आहे. म्हटलं नक्की, काळजी करू नको. थोडीशी पानं वगैरे सुटली होती, घरी आणलं, जरा अलगद हलक्या हाताने सगळी पानं चिकटवली, छानपैकी बाइंडिंग केलं आणि जेव्हा वाचायला सुरुवात केली, एकदा वाचून काही कळलं नाही, परत दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा काही शंका होत्या त्या आमच्यापेक्षा ते काही विद्वान मंडळी त्यांच्याकडे थोडीशी चर्चा केली, चिंतन केलं. पण त्याच्यामध्ये एक मला फार सुंदर श्लोक मिळाला की त्यांनी सद्गुरूंबद्दलचे वर्णन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर म्हटलं की मिलेत यदियुतम धनम तदधनम धनम यत्वै मिलेत नियुतम धनम निधनमेव तज्जायते तथा धन परार्धकम निखिल भावहीनात्मकम तदक्षर पदांतरे स्थितमरे धनम सर्वथा. काय आहे, आम्हाला संस्कृत कळत नाही ना म्हणून आम्हाला त्याची भीती वाटते. आम्हाला मनात भीती का वाटते एखाद्या गोष्टीची की आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नसतं, अज्ञान असतं. हे अज्ञान दूर करण्याचं काम सद्गुरू करत असतात आणि त्या प्रत्येक वेळेला त्या सद्गुरूंनी तुम्हाला काही बोललं पाहिजे, उपदेश केला पाहिजे, सांगितलं पाहिजे असं काही नसतं. त्यांच्या कृतीतनं सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा उपदेश होत असतो. विवेकानंदांच्या पाठीमागे एकदा अशी खूप सारी माकडं लागली. विवेकानंद पुढे पळत आहेत, पाठीमागनं ती माकडं पळत आहेत. हे जीवाच्या आकांतानं ओरडत पळत आहेत रस्त्याने, कोणी मध्ये आलं नाही. खूप अंतर असं धावत गेले, छातीचा भात्या झाला. ते समोर एका झाडाखाली एक बैरागी बसले होते. त्यांनी ते बघितलं आणि हसायला लागले खूप खूप. विवेकानंद तरुण होते तसे, डोक्यामध्ये संताप शिरला. म्हणाले इथे माझा जीव जायची वेळ तुम्ही हसताय, तुम्हाला काय वाटत नाही मला या संकटातनं वाचवायचं सोडून? तर काहीच बोलले नाही. हसत असतं त्यांनी शेजारची एक एवढी काठी होती
ती समोर टाकली त्यांच्या, फेकून दिली. पण ते पण तेवढेच चाणाक्ष होते. त्यामुळे जे काही मिळालंय ना त्याचा वापर कसा करायचा ही सुद्धा अक्कल पाहिजे, हे सुद्धा ज्ञान पाहिजे. त्यामुळे विवेकानंदांच्या लक्षात आलं त्यांनी ती काठी फक्त उचलली हो हातामध्ये. काठी हातामध्ये उचलल्यानंतर जी पाठीमागे लागणारी माकडं होती ना त्यांनी त्याच्याकडे पाठ केली आणि चित्र बरोबर उलट झालं की ती माकडं पुढे आणि विवेकानंद पाठी. सांगण्याचं तात्पर्य संस्कृत आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवतो. पण त्याच्यातला जो गोडवा आहे, भाषेचा जो गोडवा आहे, लक्षात घ्या. भाषा मुख्य मधुरा दिव्या गिरवाण भारती, संस्कृत भाषेचा हा महिमा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ते म्हणाले की आमच्या मनुष्य जीवनामध्ये या व्यवहारामध्ये आम्हाला किती धन लागतो आणि धन कशाला म्हटलेलं आहे. आम्ही जी नगद किंवा रोकड म्हणतो तेवढंच फक्त धन, बाकी धन नाहीये. बाकीचं पण धनच आहे ना. मग बाकीचं सगळं धन आहे याच्यासाठीच तर आपल्याकडे एक सूक्त आहे बघा, त्याला श्री सूक्त असं म्हणतात. आणि श्री म्हणजे लक्ष्मी, बरोबर आहे का नाही. मग लक्ष्मी किती प्रकारची आहे हा. मग ती जी लक्ष्मी आहे ना ती लक्ष्मी किती प्रकारची आहे हे आमच्या वेदांमध्ये किंवा वेदांमधल्या सूक्तांमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यातलं एक जे सूक्त आहे रुद्र नावाचं, त्या सूक्तामध्ये त्या रुद्रामध्ये शेवटी जे चमक आहे त्या चमकांमध्ये हे सांगितलेलं आहे काय की कुठच्या किती प्रकारचं धन आहे, मला काय दे. चमे 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 म्हणजे दे दे दे, काय दे, कुठचं धन दे. अश्माचमे, मृत्तिकाचमे, गिरेयश्चमे, पर्वताश्चमे, सिकताश्चमे, वनस्पतीश्चमे, हिरण्यश्चमे, यश्चमे, सीसंचमे, त्रिपुष्चमे, श्यामंचमे, लोहंचमे, अग्निश्चमे, आपश्चमे, विरुद्धश्चमे, औषधयश्चमे, कृष्णपत्यंचमे, कृष्णपत्यंचमे, ग्राम्याश्चमे, पशव अरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम. म्हणजे अश्म म्हणजे दगड, मृत्तिका म्हणजे माती, म्हणजे दगड, धोंडे, माती, पशु, पक्षी, प्राणी, झाडं, माडं, हे सगळं धन आहे. एक वेळ आपल्याकडचं जे रोकड आहे ना ते कोणतरी आपल्याला लुबाडून पळवून नेऊ शकेल. एखाद्या बँकेत ठेवलं तर ती बँक बुडीत गेली तर तेही जाऊ शकेल. पण जमीन, जुमला, माती, पशु, धन हे कोण चोरून नाही नेऊ शकत हो. म्हणजे चिरकाल टिकणारं असं ते धन आहे. म्हणून त्यांनी शब्दच वापरताना असा वापरला, मिलेत द्यदयुक्तम धनम तदधनम. कारण हे जे धन आहे, धनम तदधनम, हेच धन काही वेळेला माझ्या दुःखालाही कारणीभूत ठरतं. मला त्यातला सुखाचा आनंद हा क्षणिक आहे, नंतर हेच धन माझ्या दुःखालाही कारणीभूत ठरतं. म्हणून ते काय म्हणाले की अयुत, अयुत, अयुत म्हणजे 10,000. मग 10,000 मिळाले तरी मला कमीच वाटतात. मला किती मिळाले म्हणजे समाधान वाटेल, त्याच्यावर आणखीन एक शून्य वाढवल्यावर मला समाधान वाटेल का. बघा प्रत्येकाने विचार करा, मी कोणावरती टीका करत नाहीये, पण हा मानवी स्वभाव आहे की मला 1,000 मिळाले तरी समाधान मानता आलं पाहिजे, 10,000 मिळाले तरी समाधान मानता आलं पाहिजे, आणि 1,00,000 रुपये मिळाले तरी समाधान मानता आलं पाहिजे. पण आपल्याकडे समाधानी प्रवृत्ती नाही. पण जसं शून्य वाढतं का नाही तशा इच्छा आकांक्षा सुद्धा वाढत जातात. मग विठोबा अण्णा नेमकं हेच म्हणाले की हे जे अयुत आहे, ह्या अयुत शब्दामधला हा जो अ आहे, हा अ बाजूला काढा आणि युत बाजूला काढून फेकून द्या, आणि ह्या अ ला धन हा शब्द नेऊन जोडा. म्हणजे ते काय झालं, अधन असा त्याचा अर्थ होतो. मग अधन ह्याचा अर्थ दरिद्री, म्हणजे तुला किती मिळालं तरी तू संसारामध्ये दरिद्रीच राहणार आहेस, दरिद्रीच असणार आहेस. म्हणून परत त्याच्या पुढे म्हणाले काय, मिलेत नियुतम धनम निधनमेवम तज्जायते. म्हणजे नियुतम धनम, आता नियुत म्हणजे मगाशी म्हटलं तसं 10,000वरती आणखीन एक शून्य चढवा, लाख झाले का नाही. नियुत म्हणजे लक्ष झाले. मग ते नियुतम धनम हा नी काढा, धन बाजूला काढा आणि तो त्या नीला आणून जोडा. त्या नियुतमसाठी आमचं काय झालं, निधन झालं. किती गमतीशीर श्लोक आहे बघा. म्हणजे जेवढं मी मिळवलं ते माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. आता शब्दशः अर्थ इथे विठोबा अण्णांना अपेक्षित नाहीये, पण काही वेळेला विपुल प्रमाणात असणारं धन हे सुद्धा मला मृतवत आहे. त्याचा जर योग्य विनियोग मी केला नाही,
मी आत्ता श्रीसूक्ताचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये आपण म्हणतानाच म्हणतो, अहो आम्ही हे सगळं कमवलंय, आम्हाला हे सगळं मिळालंय, 7 पिढ्यांचं आहे, मग आम्ही नाही उपभोगायचं मग कुणी उपभोगायचं? असा एक स्वाभाविक प्रश्न किंवा असं एक स्वाभाविक वक्तव्य, ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, असं केलं जातं. मला सांगा, जे धन आपल्याला प्राप्त होतं ते शुचिरभूत मार्गाने आपल्याला प्राप्त झालेलं असतं. ते आपण काही चोरी करून मिळवलेलं नाही, आपण ते कष्टाने मिळवलेलं असतं सगळ्यांनी, तुम्ही आम्ही कोणी. मग असं धन जे आहे, ज्याला आपण लक्ष्मी म्हणून संबोधतो, त्या लक्ष्मीला माता म्हणून संबोधतो, ते जर आपण उपभोग्य, तिचा उपभोग असा जर शब्द आपण वापरला तर एका अर्थाने आपणच आपल्या मातेचा उपभोग घेतो असा नाही का त्याचा अर्थ होत? भारतीय संस्कृतीतला, भारतीय वेदांमधला विचार हा फार श्रेष्ठ आहे, फार दूरगामी आहे. त्यामुळे आमच्याकडे उपभोग असा शब्द नाहीये. म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपण एक फार मोठी पूजा करतो संध्याकाळी अमावस्येला. आपण त्याला काय म्हणतो? लक्ष्मी पूजन म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे आमची लक्ष्मी जी काही आहे, किती आहे ह्याच्याशी देणं घेणं नाहीये, पण जी काही आम्हाला प्राप्त झाली ती लक्ष्मी आहे. त्या प्राप्त लक्ष्मीतनं मला प्राप्त होणारे जे सुख आहे तिला आम्ही लक्ष्मी म्हणलेलं आहे. त्या लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे ती पूजनीय आहे. मग पूजनीय असणारी माझी माता उपभोग्य असेल का? ते असू शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. यासाठी श्रीसूक्त हे आपल्या वेदांमधलं असणारं अर्थशास्त्रीय संकल्पना सांगणारं असं सूक्त आहे. लक्षात घ्या. आणि हे कल्पोकल्पित नाही आहे, लक्षात घ्या. त्या तेजस नावाच्या अग्नीजवळ आमच्या वैदिक ऋषी मुनींनी, आमच्या पूर्वसुरींनी काहीतरी विचार करून एकांतामध्ये बसलेले असताना, त्यांच्यासाठी नाही, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी. ह्या मोठ्या लोकांचं हे वैशिष्ट्य असतं की ते स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. कोणत्या संतांनी स्वतःसाठी काही मागितलं सांगा मला? ज्या समाजाने ह्या आमच्या सगळ्या गुरुस्वरूप, गुरुतुल्य अशा असणाऱ्या आमच्या सगळ्या या संत महंतांना, ऋषींना कायम वेदनाच दिल्या, उपेक्षाच दिली पदरामध्ये पहिल्यापासून, त्याच समाजासाठी आमच्या माऊलींनी विश्वप्रार्थना निर्माण केली. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाये दाने. हा, प्रत्येकाचं पसाये दान आहे का नाही? माऊलींचं आहे, तुकारामांचं आहे, रामदासांचं आहे, प्रत्येकाचं आहे, नाथांचं आहे, नामदेवांचं आहे. मग तसं या श्रीसूक्तामध्ये त्यांनी मागताना तसं मागितलं का नाही? पण काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे का नाही? आम्हाला नेमकं ते कळत नाही. कोणाजवळ काय मागायचं? तर शास्त्रानं सांगितलं काय मागायचं कोणाजवळ? आरोग्यम भास्करादिच्छेद, धनमिच्छेद हुताशना, विद्या माहेश्वरंदिच्छेद आणि मुक्तिमिच्छेद जनार्दना. म्हणजे आपला सुरुवात जिथे श्लोक झालाय ना, तिथे आपण परत येतोय. लक्षात घ्या की आरोग्यम भास्करादिच्छेद, भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याकडे आरोग्य मागायचंय. मग ते आरोग्य मागण्यासाठी आम्ही त्याची प्रार्थना करतो का नाही? ध्येय सदा सवितर्मंडल मध्यवर्ती नारायण सरसंजा सरसंदेविष्टा केयुरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरणमय वपुर धृत शंख चक्रहा. मग ओम मित्राय नमः म्हणून एक आम्ही नमस्कार घातल्यानंतर ते मित्र नावाचं तत्व माझ्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ज्यावेळेला मी तो एक साष्टांग नमस्कार घालतो त्यावेळेला ही असणारी पृथ्वी माता आणि असणारा तो सूर्य नावाचा पिता, ह्या दोघांचं मिलन माझ्या एका नमस्कारामध्ये घडलं जातं. म्हणून तो जो सूर्यनारायण उगवतीचा कसा आहे हो? लाल बुंद आहे. मग त्याचं ते चैतन्यमयी रूप, त्याचं ते प्रतीक मला कायम ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी, चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी त्याला मी मस्तकावर धारण केलं पाहिजे. म्हणून इथे आपण कुंकू लावायचे. धारणा लक्षात घ्या. धनमिच्छेद हुताशना, अग्नीजवळ धन मागायचंय. विद्या माहेश्वरंदिच्छेद, महादेवांजवळ विद्या मागायची. आणि मुक्तिमिच्छेद जनार्दना, म्हणजे कोणाकडे काय मागायचं. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, चला ते आपल्या निधनाला जर ते कारणीभूत होणार असतील तर ते लाखभर रुपये काय उपयोगाचे? अशी संपत्ती, असा पैसा काय उपयोगाचा? बरं, त्याहून जास्त धन आणखी मला प्राप्त झालं, परार्धापर्यंत जाणार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, त्याच्या पलीकडे परार्धापर्यंत. पण ह्या परार्धात
शब्दामध्ये पर नावाचा जो शब्द आहे ना, मूळ परार्धा पर, हा पर म्हणजे दुसरा. या पर आपण म्हणताना म्हणतो हे आत्तापर्यंत असं आहे, या उपर किंवा या पर तुला कसं वागायचं बघ, म्हणजे पूर्वार्धाने मान्य केलेला आहे, बरोबर आहे ना. मग पर म्हणजे दुसरा, मग दुसरा अर्थ म्हणजे उत्तरार्ध. मग या उत्तरार्धामध्ये जो न या अक्षराने दाखवलेला आहे, धन शब्दामधला जो न आहे ना, त्या न अक्षराने उत्तरार्ध दाखवलाय, ध ह्या अक्षराने पूर्वार्ध दाखवलाय. धन शब्दामधला ध हा पूर्वार्ध दाखवतो आणि न हा उत्तरार्ध दाखवतो. मग यासाठी कुठचीही गोष्ट ही प्रमाणात असावी. अतिपरिचयात वज्ञा, अतिरेक झाला की मग ते नाशाला कारणीभूत होतं. म्हणून शेवटच्या चरणामध्ये खरं धन कोणतं हे मला विठोबांनी सांगितलं. ते म्हणाले तदक्षर पदांतरे स्थितमध्ये धनम सर्वथा. तदक्षरम म्हणजे अक्षर, ह्या शब्दामध्ये अक्षर, अक्षर म्हणजे ज्याला क्षय नाही, हे अ या शब्दाने निर्देशित केलं गेलं. अमृत या शब्दामध्ये अ या शब्दाने मृत म्हणजे मरण ज्याला नाही असं असणारं जे तत्व अमृत. तसं अक्षर, अजर, अमर, ह्या बघा हे अप्रत्यय. काही वेळेला आपल्या संतांनी जे वापरलेले आहेत, हेची दान दे गा देवा, च प्रत्यय वापरलेला आहे की तिथे आम्हाला ठासून सांगितलं, अधिकारवाणीने सांगितलं, च तुला हे काम करायचंय आणि तुला हे काम करायचंच आहे, तुला हे करावंच लागेल. हा च प्रत्ययाने काय होतं, निर्देशित होतं की नाही मला हे करण्याशिवाय गत्यंतर नाही. तसं ह्या अक्षर म्हणजे ज्याच्यात नाश नाही, जे अविनाशी असणारं जे तत्व आहे, अविनाशी पुन्हा परत आला बघा. मग हे असं अविनाशी असणारं जे तत्व आहे ते तत्व आमच्या अ पासनं ज्ञ पर्यंतच्या ह्या वर्णाक्षर मालेमध्ये, अ पासून ज्ञ पर्यंतच्या वर्णाक्षर मालेमध्ये त थ द ध न प फ ब भ म आपण म्हणतो. आता बघा जरा नीट, त थ द ध, धन शब्द कुठे आला, हा लक्षात आलं ना आपल्या. म्हणजे खरं धन कुठे आहे, किती विचार केला असेल विठोबांनी आणि कुणासाठी, आपल्यासाठी, की खरं धन कशामध्ये आहे. मग ते तथ धन, मग हे जे धन आहे हे धन त्यातलंच त्या धन शब्दाच्या अगोदर त थ द ध न आणि न नंतर परत प आहे. मग न नंतरचा प आणि धच्या अगोदरचं द, या पदातून त्यांनी धन कुठे आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. मी फार या श्लोकावर बोलत नाहीये, फक्त आपल्याला महत्वाच्या गोष्टी जाता जाता सांगतो, कारण एक तासात किती काही बोलावं हा प्रश्न आहे माझ्यासमोर सुद्धा. पण तरीही की खरं धन कोणतं आहे तर परब्रह्म स्वरूप, त्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या त्या ब्रह्माच्या पदाशी जाणं, नम्र होणं. आणि असं जे पद आहे मग असे सांगितलं, असं जे गुणातीत आहे, जे रूपातीत आहे, त्वम गुणत्रयातीत, त्वम देहत्रयातीत, त्वम कालत्रयातीत, त्वम मूलाधार असतो. जरी अथर्व शीर्षातलं असलं का नाही तरी सुद्धा ज्या गणेशाचं पूजन, ज्या मांगल्याचं पूजन, आता गणेशी मंगलाची देवता आहे म्हणून आपण गणेशाचं म्हटलं, पण वेद, श्रुती, स्मृती, पुराण या सगळ्यांमध्ये ही सगळी मंगलवाचक पद आहेत बघा. ओम, अथ, इति, पुढे तर ओघाने जेव्हा मी बोलीन त्याच्यावरती, पण ही सगळी मंगलवाचक शब्द आहेत. मग ओंकाराने आपलं वेदांमधलं प्रत्येक शब्द हे ओंकाराने सुरू झालेलं आहे. पण अ, उ आणि म ही 3 अक्षर प्रामुख्याने त्याच्यामध्ये आलेली आहेत. अ हा कसा आहे, कंठस्थ आहे. उ हा ओष्टे आहे. अ शिवाय जगातली कुठचीही भाषा बनू शकत नाही. उ हा ओष्टे आहे. ह्या उच्या म्हणजे ह्या ओष्ट असणाऱ्या उच्या बाहेर जगातली दुसरी कुठचीही भाषा असू शकत नाही. आणि म हा नाभीस्थ आहे, की मी म म्हटल्यानंतर नाभीच्या ठिकाणी स्पंदन निर्माण होतात, पण त्याची स्पंदनं आम्हाला इथे मस्तकापर्यंत जाऊन, सहस्राकार मूलाचक्रापर्यंत जाऊन, तिथे जाऊन त्याची जाणीव आम्हाला होते. मग ते मांगल्याचं रूप आहे, ते चैतन्याचं रूप आहे. अशा आशयानं म्हणून
आमचे ते परमसद्गुरू सहजानंद सरस्वती महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती यांचं जे वर्णन आमच्या बाबा महाराज सहस्रबुद्धेंनी केलं फार चरित्र मोठं आहे. पण ओघाने आत्ता आलं म्हणून मी त्या अनुषंगाने बोलतो की आमच्या वेद श्रुती स्मृती पुराण ह्या प्रत्येकामध्ये मंगलाचरण केलेलं आहे, शारदा स्तवन केलेलं आहे, अगदी ज्ञानेश्वरी काढून बघा, नाद भागवत काढून बघा, समर्थांचे मनोबोध काढून बघा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथा अनंत त्या रागावतात. जे जे ज्याचं जसं जसं उपास्य आहे तसं कुणी असं बंधन आपल्यावरती घातलेलं नाहीये की मी सांगतो ना फक्त रामच म्हणायचं कृष्ण म्हणायचं नाही असं कोणी कधी कुठच्याही संतांनी सांगितलेलं नाही. उलट आमचे समर्थ ज्या वेळेला पंढरपूरला आले त्यावेळेला त्यांना त्या विठ्ठलामध्ये सुद्धा श्रीराम दिसू लागले. येथे उभा का श्रीरामा मन मोहम्मद. ते परब्रह्म तत्व एकच आहे हो. त्याच्यामध्ये भेदाभेद आमच्या बुद्धीने भेद निर्माण केलेला आहे. तो भेद नाहीसा करण्याचं काम आमच्या संतांनी केले जे गुरु स्वरूप आहे. त्यामुळे हे जे गुरुतत्वाचे जे लोक आहेत हे लोक काय करत असतात तर आमच्यामध्ये असणारं अहम आणि मम हे बाजूला काढून टाकण्याचं काम ते करत असतात. आणि जोपर्यंत आपल्याकडे अहमनी मम आहे तोपर्यंत आपल्याला ते कधीही उपदेश करत नाही. कारण हा संसारच असा आहे की ह्या संसारात राहून गुरुप्राप्ती करत असताना नेमकं मला कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे. समर्थांकडे एक व्यक्ती गेली, प्रपंचाला फार कंटाळली होती, वैतागली होती आणि समर्थांना म्हणाले ह्या प्रपंचातनं सोडवा, वीट आला ह्या प्रपंचाचा, रोज रोज ती भांडणं ते वादावादी विटलो म्हणाले, सोडवा यात नाही. समर्थांनी पाहिलं, हसलो, म्हणाले ठीक आहे, म्हणाले असं कर उद्या ये, उद्या ये. हा दुसऱ्या दिवशी आला. समर्थ परत आपल्या काहीतरी कामामध्ये व्यस्त होते, यांनी लक्षच दिलं नाही. शेवटी तो म्हणाला ओ आलोय मी, मला तर हां उद्या ये म्हणाले. हा दुसरा झाला. असं एक 12-15 वेळा झाल्यानंतर हा म्हणजे तळपायच्या मस्तकात गेले. अगोदरच घरातनं वैतागून आलेला, त्यात परत ह्यांचं असं वागणं. ओ म्हणाले तुम्हाला एकदाच दिवस नाही का निश्चित करता येत, हां उद्या ये, उद्या काय चाललंय नाही म्हणाले, उद्या नक्की आहे, उद्या 100% मोकळाच करतो म्हणाले, तुला येते नक्की ना, नाही तर म्हणाला इकडे जातच नाही, 100% झालं. आला तो समर्थ जागेवरच नाही. तो शिष्यानं विचारलं समर्थ कुठे आहे, बोर्ड दाखवलं, इकडे गेले, कुठे गेले माहित नाही. कारण त्यांची कोठेही कधीही नसत एक वसती, ते कधी कुठे असतील वाऱ्यासारखे सांगू शकत नाही. इकडे गेले, कुठे गेले माहित नाही. हा उठला आणि ज्या दिशेने समर्थ गेले त्या दिशेने हा चालायला लागला. म्हणाले कुठे ना कुठेतरी गावते, झपझप पावलं टाकत निघाला. काही अंतर गेल्यानंतर कानावर आवाज पडायला लागला, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. त्या आवाजाच्या दिशेने गेला. म्हणा हा नक्की समर्थांचा आवाज आहे, म्हणजे बहुतेक अडचणीत आहे, आपण सोडवूया. गेला तो. एक अशी झाडाशी आडवी फांदी आली होती, त्या फांदीला समर्थांनी हातापायाने घट्ट धरलं होतं आणि ओरडत आहेत उलटे टांगून, मला वाचवा, मला वाचवा. ह्याने पाहिलं, ओ म्हणाला तुम्ही धरलंय झाडाला का, झाडानं तुम्हाला धरलंय हो म्हणाले, हातपाय सोडा ना, मोकळे व्हाल. समर्थांनी ते ऐकलं, परत ओरडायला लागलं. 5-7 वेळा असं झाल्यानंतर परत ह्याची तळपायच्या मस्तकाने एवढं साधं म्हणाले, तुम्हाला कळत नाही, अक्कल नाही म्हणाला तुम्हाला. मगापासून कोकलून सांगतोय की हातपाय सोडा, तुम्ही झाडाला धरलेलं नाही, झाडानं तुम्हाला धरलंय. काय नेमकं काय तुमची स्थिती काय, तुम्ही धरलेत ना, मग सोडा ते हातपाय. समर्थाने हातपाय सोडले, धपकन खाली उडी मारली. किती वेळ घालवला म्हणाले मूर्खासारखा, एकदा सांगून कळत नाही. बरं ते मला उपदेश करणार होतात, काय तो करा म्हणाले, सोडवून टाका. समर्थ म्हणाले उपदेश केव्हाच केला, तुला कळतोय का बघ ना म्हणाले. आणि काय केला तो उपदेश, म्हणाले संसाराने तुला धरले का, तू संसाराला धरलं इसरी म्हणाले. कुणी सांगितलं तुला, दे सोडून राहा माझ्या इथे. सांगण्याचं तात्पर्य काय, त्यांच्या कृतीतनं सुद्धा. अगदी दुसरं उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तरी, ही मी छोटी छोटी उदाहरणं का आपल्याला सगळ्यांना ज्ञात नाहीत, सगळ्यांना ज्ञात आहेत. माझ्यापेक्षा आपण काय म्हणतात श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. हां मी वेगळं काही सांगणार नाही, पण त्यातनं जो बोध घ्यायचा ना, तो बोध फार महत्वाचा आहे. अहो ज्या मोहिनीराजाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर त्या खांबाजवळ बसून निवृत्तीनाथांनी, आता ती निवृत्तीनाथांची नाथ परंपरा गहनीनाथांपासून मच्छिंद्रनाथांपासून आमच्या देवादेव महादेवांपासून चालत आलेली ती गुरु परंपरा आहे. मग आपल्या आर्य सनातन वैदिक
हिंदू धर्मभूमीचं वैशिष्ट्यच आहे ना की आपल्याकडे ही गुरु परंपरा चालतच आलेली आहे. मग त्या निवृत्तीनाथाच्या वरच्या अंगाला बसले होते खडकावर, माऊली खाली बसल्या होत्या आणि माऊलीने निवृत्तीनाथांकडे पाहिलं, त्यांना नमन केलं आणि निवृत्तीनाथ म्हणले हात करा, सांग. माऊली बोलायला लागल्या, माझ्या मराठीची एक कविते अमृतात ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. पुढे सुरू झालं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे तू हे सांग, हे सांगू नको, हे बोल, हे बोलू नको, असलं कुठच्याही प्रकारचा उपदेश निवृत्तीनाथांनी माऊलींना केला नाही. पण त्यांच्या नेत्रप्रपातातून जो शक्तिपात माऊलींपर्यंत येऊन पोहोचला, सांगण्याचं तात्पर्य, आणि उत्स्फूर्तपणे ते बाहेर पडलं का नाही, ती फार महत्वाची गोष्ट आहे. ज्याला आम्ही आज ज्ञानेश्वरी म्हणतो. म्हणजे आमच्या भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं त्या 9000 रुपयांपर्यंत एवढा जो विस्तार झाला माऊलींचा, त्यातली एक तरी उभी अनुभव, आम्ही कधी अनुभव घेतला का तिचा? आम्हाला केवढं उपदेश केव्हाच करून ठेवलाय हो, पण हा उपदेश आम्ही कधी लक्षातच घेतला नाहीये. यासाठी ही तळमळ आहे की ज्या वेळेला आम्हाला सद्गुरू प्राप्ती व्हावी असं वाटत असतं, त्यावेळेला आमच्या नित्य स्मरणामध्ये, नित्य वाचनामध्ये, नित्य म्हणण्यामध्ये विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, गुरुगीता असेल, भगवद्गीता असेल, काही ना काहीतरी असलं पाहिजे की त्याची ती स्पंदनं माझ्या गुरूंपर्यंत जाऊन पोचतील. असं कधी होत नाही की मी आता गुरु केल्याशिवाय परत येतच नाही असं म्हणून घराबाहेर पडला म्हणजे गुरुप्राप्ती होईल, सांगू शकत नाही. बरं, मी गुरुकृपा करून घेणारच नाही असं म्हणून गुरुकृपा झाल्याशिवाय राहणार नाही असंही होऊ शकत नाही. मला सांगा, वाल्याचा वाल्मिकी एका रात्रीत झाला का हो? ज्याला सध्या रामराम सुद्धा म्हणता येत नव्हतं, आपण तर आयुष्य घालवलं रामराम म्हणण्यात, तरी सुद्धा आम्हाला गुरुप्राप्ती झाली नाही. आणि त्याने तर आयुष्यभर लोकांचे जीव घेण्यात आयुष्य घालवलं, तरी एका क्षणार्धात नारदांसारख्यांची, गुरूंची, देवर्षींची कृपा प्राप्त झाली. का झाली? कारण त्यांचं जे सहज बोलणे, हित उपदेश, त्यांचं बोलणं सहज असतं. गुरूंचं बोलणं कसं आहे? सहज असतं आणि ते हित उपदेशकारी असतं. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून माऊलींनी जे सांगितलं ना बघा, स्पर्श शब्द याच्यातून गुरूंची कृपा होत असते. आपल्याला ते कळलं पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर प्रयोग केला बघा त्या बाबतीत. माऊलीने शब्द प्रयोग केला, अवलोकिले माते. तुम्हाला काय म्हणायचंय, काय सांगायचंय हे मला कळलं. अवलोकिले माते, तुमच्या दृष्टिक्षेपातून कळलं. कृपा कटाक्षे पाहुनी माझ्याकडे, तुमच्या कृपेचा कटाक्ष माझ्याकडे टाका बास. ह्या कृपा कटाक्षानं काही होतं का? होतं ना. ह्या कृपा कटाक्षाने होतं, खूप काही होतं. अहो, काश्मीर असते का नाही, काश्मीर ती समुद्रात असते. समुद्रातलं ती समुद्राच्या काठावर आल्यानंतर अंडी घालते त्या वाळूमध्ये आणि परत ती त्या पाण्यामध्ये जाते. वास्तविक ती काश्मीर त्या अंड्यांवरती बसून त्यांना ऊब देणं, त्यांचं लालन पालन करणं असलं वास्तवात काहीही करत नाही. पण ती त्या काठावरती असणाऱ्या पाण्यातून त्या अंड्यांकडे पाहत असते आणि तिच्या त्या नेत्रप्रपातातूनच काश्मीरीच्या अंड्यांचं पालनपोषण होऊन त्या अंड्यातनं ती पिलं बाहेर पडतात. आणि आता किती बुद्धिमान प्राणी आहे बघा की वर्षाला 7000 किलोमीटरचा प्रवास करणारं हे कासव, म्हणजे ते आता समजा काश्मीर असेल तर ती 15 वर्षांनी पुन्हा परत प्रजनन कालासाठी ज्या किनाऱ्यावरनं आतमध्ये गेली होती त्याच किनाऱ्यावर परत अंडी घालण्यासाठी येते. आता वर्षाला 7000 म्हणजे 15 वर्ष, म्हणजे 15 सत्ता 65, म्हणजे किती लाखाचा, किती मैलाचा प्रवास झाला, पण परत ती तिथे देते. हे कोणी शिकवलं? हे त्यांना कोणी शिकवलं? नाही कोणी शिकवलं. सांगण्याचं तात्पर्य की आपल्यामध्ये ती आस्था, आपल्यामध्ये ती तळमळ असली पाहिजे. आणि ती आपल्या आतमध्ये जी आहे ना तळमळ, ती विषयांची तळमळ आहे. ती विषयांची तळमळ आहे. मग ती विषयांची तळमळ जाण्यासाठी आम्ही भगवत कथा ऐकल्या पाहिजेत, रामकथा ऐकल्या पाहिजेत, गुरुकथा ऐकल्या पाहिजेत, संतचरित्र ऐकले पाहिजेत. रसना दरवी श्रुतिपात्रातून हृदयालयी उतरे.
कानाने ऐकून ते हृदयापर्यंत गेलं की हृदयाच्या आतमध्ये असणारा तळातला मळ काढून टाकण्याचं काम जेव्हा होतं आणि आम्ही अंतर्बाह्य शुचिरभूत होतो त्यावेळेलाच आमच्यावरती गुरुकृपा होते की किंवा त्याच वेळेला आम्हाला गुरु उपदेश मिळतो. समजा बरं आता एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. आता मी हाडाचा शिक्षक आहे म्हणून मी आपलं सांगतो त्या भाषेत. हां, चुकलं तर आम्हाला बरोबर करायला आमच्या बाई बसल्या आहेत समोर, त्यांनीच आम्हाला शिकवलं. पण 50 विद्यार्थ्यांमध्ये एक 5 विद्यार्थी 95-98 मिळवणारे असतात, उरलेले 10 आहेत ते 40-45 मिळवणारे असतात. शिकवणारा शिक्षक एकच आहे, एकाच क्वालिटीने शिकवतो. पण ज्याची जशी आकलन शक्ती तसं गुरूंनी केलेला उपदेश तो कृतीतून असेल आता आणखीन कशात नसेल, तो फक्त ठराविक जणांना कळतो. लक्षात घ्या, ते आकलन होण्यासाठी म्हणून गुरु तत्वाचं चिंतन. पण ते गुरुतत्व काय? कारण गुरुतत्व मगाशी सांगितलं की आमच्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे तो. त्यामुळे त्या गुरुपद गुरुतत्व याचं चिंतन आम्ही करणं. त्यामुळे माऊलींनी कधी गुरूंकडे आपल्या सामान्य भूमिकेतनं नाही पाहिलं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी गुरूंची स्तुती केलेली आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी काढून बघितली तर किमान 4 ते 5 वेळा, आता मी प्रत्येक अध्यायाचं नाव घेत नाही, पण 4 ते 5 वेळा त्यांनी आदी मध्य आणि अंत अशा प्रकारे गुरूंचं तत्वचिंतन केलेलं आहे. गुरूंचं चिंतन केलेलं आहे, गुरूंचं स्मरण केलेलं आहे. ज्ञानेश्वरीत आहे, नाथ भागवतात आहे, दासबोधामध्ये आहे. दासबोधामध्ये तर वेगळं प्रकरणच आहे. लक्षात घ्या. मग गुरु आमच्यावरती कृपा करतात, गुरु आमच्यावरती अनुग्रह करतात. देशमुखांचं एक परवा पुस्तक वाचनात आलं होतं, अनुग्रह नावाचं. चुकत असलं तर सांगा मला, म्हणजे माझ्या काही फार वाचनात नाही, पण या अनुषंगाने काही पुस्तकं जे काय आपल्याला मिळेल ते वाचत राहायचो, हावरडासारखं खात राहायचं. तसं आमची प्रवृत्ती असल्यामुळे तेव्हा पण किती सुंदर आहे बघा की अनुग्रह करणं, अनुग्रह होणं, अनुग्रह होणं आणि अनुग्रह करणं ह्याच्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. लक्षात घ्या. सगळ्यांनाच ते कळतं असं नाही, पण म्हणून आपण ते सोडायचं आहे का? नाही. माझा नंबर कधी लागेल मला माहिती नाही आहे, माझ्यावर कृपा कधी होईल मला माहिती नाही आहे. आणि एकदा ती झाल्यानंतर मग मला यद्गत्वान निवर्तन्ते तद्धम परम, मला तिथून परत दुसरीकडे कुठे जायचंच नाही आहे. एवढं ते शाश्वत पद आहे. त्या पदांशी एकरूप राहणं, त्या पदांशी एकरूप होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून गुरु ही एक कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाहीये. गुरु ही कोणी व्यक्ती नाहीये, तर ती एक परंपरा आहे. गुरु ही एक सत्ता आहे, गुरु हे एक सामर्थ्य आहे. आता समर्थांनी ज्या वेळेला म्हटलं, आम्ही बरेच जण अगदी प्रचलित हे म्हणतो सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत आहे. सामर्थ्य कोणाचं? गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि ते चळवळीचं आहे. चळवळीचं म्हणजे प्रत्येकाचा उद्धार करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे. पण आम्हाला आमचा उद्धार करूनच घ्यायचा नसेल तर कसं होणार आमचं? हा विचार फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागचा अन्वयार्थ मला कळला पाहिजे. तो कळला तर ठीक, नाही कळला तर अनर्थच आहे ना सगळा. आता तुकाराम महाराजांनी अनेक गोष्टींवरती वाभाडे ओढले, काही भक्ती रस अभंगही सांगितले. आता तुकारामांना साक्षात ते परब्रह्म स्वरूप विमान घेऊन सदैव वैकुंठ गमन करायला घेऊन आले. तुकाराम एकटे गेले, पत्नीला सांगत होते चल चल, ती तिथनं फक्त काळ्या काळ्या म्हणत राहील. बाकी आपल्याला इतिहास नाही आता, पण ते गेले म्हणजे अधिकार मोठा होता. पण त्याच तुकारामांनी अर्थ जर नाही कळला तर काय होतं? एक अभंग लिहिला, माये बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बा एकाचे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, तेणेची पावावे मोक्षपद, रामासी त्यागावे, गोसी वधावे, भजन करावे गाढवाचे. मजेशीर आहे की नाही अभंग? वरवर वाटताना कसा वाटतोय बघा. माये बाप दोन्ही जीवेची मारावे, माय म्हणजे माया. मग या मायेबद्दल नाथांनी पण म्हटलं, माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, आन उपाय तेथे न चलती, भक्त सुखे तरी ती हरी माया. म्हणजे भगवंताची असणारी जी माया, म्हणजे संसारातली असणारी जी आपल्याला
माया निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, ती सगळं टाकून द्यायचे. आणि बाप म्हणजे अहंकार. आपल्याला प्रत्येकाला अहंकार असतो. मी होतो म्हणून, मी इतके वर्ष होते म्हणून, दुसरी असती तर काही नाही, जावा काही आपण. पण तुमच्या आमच्या सगळ्यांकडे हा मी नावाचा काहीतरी घटक आहे. म्हणून मी मगाशी बोललो की बाकी सगळं आपण देऊ शकतो. गुरु म्हणतात तुझं सर्वस्व मला दे. अहो ज्या तुकाराम महाराजांनी हा अभंग सांगितला ना, त्या तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्यावेळेला बाबाजी चैतन्य आले, त्यांचे गुरु, मग तुकाराम महाराजांनी त्याला काय देऊ तुम्हाला म्हणाला, गुरुदक्षिणा म्हणून म्हणाले, एक वाटी तूप दे म्हणाले. तुकाराम महाराज संभ्रमात पडले, म्हणजे फक्त 2-2 गुरुदक्षिणा, एक वाटी तूप? हो म्हणाले. सांगण्याचं तात्पर्य तू पण आणि मी पण मला देऊन टाक. आपण सगळं देतो, सर्वस्व देतो असं म्हणतो, पण ते अहम आणि मम ह्याच्यात आपण अडकून पडतो. बघा, देतो 51,000 पण म्हणाले माझ्या नावाची पाटी लाव म्हणाले. हा, अहम नि मम, सर्वस्व देतो, सर्व देतो, पण स्व नाही देत. आणि गुरु म्हणतात तो स्व पण मला देऊन टाक. ही फार मोठी गंमत आहे. त्यामुळे तो जो अहम आहे, माये बाप दोन्ही, तो अहम आणि मम देऊन टाक, माया देऊन टाक, त्या पण टाक. जीवेजी मारावे काढून टाक, चरण धरावे बा एकाचे. बा म्हणजे बाप, ह्या सगळ्या जगाचा जो बाप जगनियंता आहे, परमात्मा आहे, आत्माराम आहे, त्याला शरण जा. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. तुमचा जसा भाव, आपण म्हणतो भाव तेथे देव, भावेने विद्यते देवा, न भावे विद्यते स्वतः. मग माझा जसा भाव असेल त्या पद्धतीने, माझा भावच जर शुद्ध नसेल तर तो शुद्ध भाव फार महत्वाचा आहे ना. पण आमचा भाव कसा असतो? एक व्यक्ती होती माझ्यासारखी, दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा आपलं नाव घेतलेलं केव्हाही चांगलं. आणि नेमकं कोणत्या देवाची म्हणाले पूजा करावी, नेमकं कोणत्या देवाची भक्ती करावी, संभ्रमित झालेला, रस्त्यानं चाललेला. आणि रामाच्या देवळात कीर्तन कानावर पडलं, नेमकं राम जन्माचं कीर्तन होतं. आणि मग राम कसं श्रेष्ठ आहे हे ते कीर्तनकार बुवा सांगत होते. म्हणजे ह्याला पटला मुद्दा की नाही रामांची भक्ती करावी. बाजारातनं बाहेर पडला, जत्रेचं स्वरूप आलेलं, एक रामांची सुंदर मूर्ती घेतली, घरामध्ये प्रतिष्ठापना केली. रोज धूप दीप नैवेद्य, अखंड श्रीराम श्रीराम मुखानं म्हणायचं सुरू. एक 2-3 वर्ष गेली, पण काही लक्षणं दिसत नाहो प्रसन्न होण्याची. परत संभ्रमित झाला, ते एवढं वर्ष करतोय पण म्हणाले काही दिसत नाही, काहीतरी लक्षण दिसेल का नाही, काही नाही, काय करावं म्हणाला. तोपर्यंत त्याच बुवांचं तिथेच विठ्ठल मंदिरामध्ये कृष्ण जन्माचं कीर्तन चाललेलं होतं. त्यांनी कृष्ण किती महत्वाचे ते सांगितलं. मग त्यांना पटलं की नाही म्हणाले कृष्ण महत्वाचे दिसतात, राम नाही. परत बाजारात गेला, जाता जाता कृष्णांची मुरलीधर श्याम घेऊन गेले बरोबर घरी. त्या रामाना बाजूला केलं, कृष्णानं ठेवलं. परत धूप दीप नैवेद्य सगळं सुरू. पण आता ह्या रामांचं करायचं काय म्हणून त्यांना उचललं. आणि वरती एक चवई असते लाकडी, पूर्वीच्या घरी असायची बघा लाकडी, त्या रामाना वरती पालथे घालून ठेवले. म्हणाले काय उपयोग नाही त्यांचा, जाऊ देतो, ठेवले. आणि हा बसला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सुरू. पण लक्षात आलं मी एवढी सुगंधी अगरबत्ती लावली, पण तिचा धूर वर जातोय आणि वास रामाना मिळतोय. नैवेद्य दाखवतोय, त्याचा वास रामाना मिळतोय, कृष्णांपर्यंत जातच नाहीये. अरेच्छा म्हणाले असं होतंय काय. टेबल घेतलं, वर चढला, रामांची मूर्ती खाली काढली, खांद्यावर उपरणं होतं. ते रामांच्या नाका तोंडाला असं जाम गुंडाळलं. गुंडाळल्याबरोबर राम समोर प्रगट झाले. हिने विचारलं तुम्ही कोण? अरे म्हणाले आता तू ज्यांना नाका तोंडाला बांधलंस ना, मला वास येतोय त्या उदबत्तीचा, उंची धुपाचा, तू दाखवलेल्या पंचपक्वान्नाच्या नैवेद्याचा वास येतोय, म्हणून तुझे काही गुंडाळस ना, तोच राम म्हणाले. मी का नाकतोंड म्हणाले बंद केल्यानंतर झाला का नाही प्रकट माझ्यासमोर? अरे पण म्हणाले तुझ्यात तर भाव आत्ताच निर्माण झाला ना, की मी नैवेद्य दाखवतोय कृष्णाना आणि वास जातोय रामाना, मी धूप दीप दाखवतोय कृष्णाना आणि वास जातोय रामाना. हा तुझ्यात भाव कधी निर्माण झाला? एवढ्या वर्षात आजच निर्माण झाला का नाही? म्हणून म्हणाले मी आजच तुझ्यासमोर प्रकट झालो. बस मग आमचा भाव, मग भावाचं ते लग्न बहिणीशी लावावे. बहीण कोण? श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणजे अहम आणि मम काढून भाव आणि श्रद्धेने युक्त होऊन आम्ही गुरूंपर्यंत जाऊन पोहोचायचंय. त्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना, ते मार्गक्रमण करताना प्राणोत्क्रमण व्हायच्या आधी आम्हाला गुरुप्राप्ती करून घ्यायचे.
म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की सद्गुरु वाचून सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी शब्द दोनदा वापरला. एकदाच आधी करून चाललं असतं का नाही, पण दोनदा आधी का म्हटलं? कशाच्या आधी आणि कशाच्या आधी? प्राणोत्क्रमण होण्याच्या आधी आणि विषय लालसा निर्माण होण्याच्या आधी. म्हणून आधी आधी दोनदा आहे. यमक जुळत नव्हतं म्हणून आधी आधी शब्द नाही टाकला. मग तसं तुकाराम महाराजांनी ह्या भागात म्हणलं भजन रामासी त्यागावे. रामा म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे विषय. रामासी त्यागावे, गोसी वधावे. गो म्हणजे वाणी. माझी जी वाणी आहे ह्या वाणीने माझ्या मुखातून एकही अपशब्द जाणार नाही याची काळजी मी घेतली पाहिजे. गो म्हणजे इंद्रिय. माझ्या इंद्रियांकडून एकही अपव्यवहार घाणेरडा व्यवहार होणार नाही याची काळजी मी घेतली पाहिजे. एवढं मी अंतर्बाह्य शुचिर्भूत झालो पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग मला परमात्म्याची प्राप्ती व्हायला पाहिजे का नाही? मग त्यासाठी गुरुपद काय आवश्यक आहे तर अहो ज्या नामदेवांच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये साक्षात पांडुरंग डोलत होते का नाही? साक्षात परमात्मा डोलायचे त्यांच्या भजनावरती नामदेवांच्या. पण त्याच नामदेवांच्या डोक्यात ते चापटे बसल्यानंतर तू कोरा रे कोरा म्हणून सांगितलं का नाही आमच्या छोट्या मुक्ते? कारण गुरुपद प्राप्त झाल्याशिवाय, गुरुतत्व प्राप्त झाल्याशिवाय मुक्ती नाही ना, पुढे गती नाही. मग ज्या विसोबा खेचरांनी एक परळीचा तुकडा ह्या भावंडांना मिळू नये मांडे भाजायला म्हणून प्रयत्न केले, तेच विसोबा नंतर माऊलींना शरण आले. कारण माऊलींनी पाठीवर मांडे भाजून घेतले. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे कथा, बातमी जास्त खोलात जात नाही. फक्त त्याच्या पाठीमागचा जो आशय आहे, गर्भीदार्थ आहे, तो लक्षात घ्या. ते विसोबा खेचर माऊलींचे शिष्य बनले आणि माऊलींचं शिष्यत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना तो अधिकार प्राप्त झाला. ती परंपरा पुढे सुरू झाली. ते नामदेवांचे गुरु बनले. लक्षात घ्या. अधिकार कसा चालत येतो बघा. अधिकार मागून मिळत नाहीये तो अधिकार. गुरु हा अधिकार नाहीये. मग असे सांगितलं, गुरु हे सामर्थ्य आहे, गुरु ही सत्ता आहे, गुरु हे तत्व आहे. मग तत्वमसी या शब्दाचा ज्यावेळेला बोध आम्हाला करतात, तत्वमसी तत्त्वम अशी ही 3 पद त्या ठिकाणी आहे. फार महत्वाची गोष्ट आहे की तेच तू आहे. पण ते माझ्यातलं मी पण मला प्राप्त होण्यासाठी ते अहम गेलं पाहिजे ना बाजूला. त्यासाठी हे सगळं आहे. त्याच्यातनंच निर्मिती आहे, त्यांच्यापासूनच निर्मिती आहे. आणि मग ते पुढे म्हणाले भजन करावे गाढ वाचे. अहो शब्द नको तिथे जोडल्यामुळे हा घोटाळा आहे. भजन करावे गाढ वाचे. वाचा म्हणजे परा पश्चंती मध्यमाने वैखरी, पुढे वैखरी राम आधी वदावा समर्थ म्हणाले. मग ते जे गुरुतत्व आहे ते तत्व, त्या मार्गावरती आपला खऱ्या अर्थाने प्रवास तेव्हा चालू होतो. तो चालू राहायला पाहिजे. त्याच्यासाठी ते सगळे प्रयत्न आपण आधी काहीतरी करायला नको का? मला रत्नागिरीतनं कोल्हापूरला जायचंय हे बरोबर आहे, किंवा रत्नागिरीतनं मला मुंबईला जायचं हे बरोबर आहे. पण ते मुंबईला जाण्यासाठी एक तर मला रेल्वे स्टेशनपर्यंत मला रिक्षेने गेलं पाहिजे का नको? का रेल्वे माझ्या दरवाज्यात येणार आहे? तसं नाही होणार. अगदी आपली स्वतःची 4 व्हीलर असली, क्षणभर गृहीत घ्या. आपण असं म्हणतो ना आगाऊपणा पुढचं बोल की आमची 4 व्हीलर आहे, आम्हाला नको रेल्वे, आम्हाला नको एसटी, माझ्या दरवाज्यात गाडी आहे. बरोबर आहे ना, मान्य आहे. पण त्या गाडीपर्यंत जाण्यासाठी 4 पावलं तुला घराच्या उंबरड्याच्या बाहेर चालून गेलं पाहिजे का नको? का ती गाडीच्या उंबरड्यातनं आधी येणार आहे? नाही ना. तसं मी मार्गक्रमण केल्याशिवाय मला त्या तत्वाची प्राप्ती कशी होणार आहे? आणि दोन्ही गोष्टीत फरक आहे बघा. या दोन्ही वाक्यात फरक आहे म्हणजे आपल्या लक्षात येतो. अरे म्हणाले आज एकादशी, महाएकादशी, विठ्ठल मंदिरात गेला होतास का? तू कुठे गेला होतास? मी विठ्ठल मंदिरात गेलो. तू गेला होतास का? नाही म्हणाले माझ्या घरात विठ्ठल आहे. 2 वाक्यातला फरक लक्षात घ्या. मी कुठे गेला होता? माझ्यातलं मी किती मी अभिमान सांगितलं. माझ्यातलं मी कुठे गेला होता? विठ्ठल मंदिरात गेला होता, विठ्ठलाच्या मंदिरात गेला होता. पण हा म्हणाला नाही
माझ्या घरात विठ्ठल आहे म्हणजे माझ्या आश्रयाला आहे का तो, मी त्याच्या आश्रयाला आहे. हा मी विठ्ठल मंदिरात गेला होता, कारण हा जो माझ्यातला असणारा मी आहे ना, ह्या मीला माझ्या माता पित्यांनी, जन्मदात्यांनी, समाजाने नावं ठेवू नये म्हणून काहीतरी ठेवलेलं नाव आहे की ते नंतर आधी नव्हतं आणि नंतरही नसणार आहे. निमित्त मात्र देह आहे, पण त्याच्यात असणारी जी सत्ता आहे ती सत्ता कोणाची आहे? गुरूंची आहे. आमचे रत्नागिरीतले रहिवासी असणारे आमचे परमपूज्य स्वरूपानंद पण म्हणाले ना, गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान. त्यांची कृपा झाल्याशिवाय आत्म कोहम कथमिदम जातम, मी कोण मी काहीचा कोठून आलो याचा विचार करायला लावणारं जे तत्व आहे ते गुरुतत्व आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज ते म्हणतात, समुद्र नदी नाहे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा, माणसा त्या सारिखे. म्हणाले गंमत कशी आहे बघा, नदीमध्ये असणारं पाणी, तलावात असणारं पाणी, विहिरीत असणारं, तांब्या भांड्यात असणारं, समुद्रात असणारं, सगळं एकच आहे. सगळं एकच आहे का? अहो, ज्या समुद्राचं असणारं पाणी जे कधी त्या पाथेयचं कधी ताण नाही भागवू शकलं, पांथिकाचं ताण नाही भागवू शकलं, पण त्या समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते मेघरूपानं वरती गेलं आणि नंतर पर्जन्य रूपानं खाली आलं. ते पर्जन्य रूपानं खाली आल्यानंतर त्यातलं काही नदीत गेलं, काही तलावात गेलं, काही विहिरीत गेलं. पण जे नदीत गेलं, तलावात गेलं, ते कुठे ना कुठेतरी पाझरून नदी रूपानं आणखी काही ते समुद्राला शेवटी जाऊन सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, तिथे जाऊन मिळालं. ते पाणी तिथे जाऊन मिळालं. पण ते पाणी तिथे जाऊन मिळाल्यानंतर आता हे समुद्राचं पाणी इथलं कोणतं होतं? समुद्राच्या पाण्याचं जसं बाष्पीभवन होतं तसं नदीच्या पाण्याचं पण होतं, पण ते खारट होतं. पण तेच मेघरूपानं वर गेल्यानंतर जेव्हा खाली आलं, शुद्ध मराठीत बोलायचं तर फिल्टर करून आलं. हा, मग जर ते एवढ्या उंचीला जाऊन जर ते फिल्टर होऊन त्याला अमृत असं स्वाद निर्माण होतो, गोड प्यायल्यानंतर आपण बरं वाटलं, वर्ण फिल्टर होऊन खाली आलं ना, मग ते आपण का नाही फिल्टर करू शकलो? त्यातला खारटपणा आपण का नाही घालवू शकलो? विषयांचा खारटपणा आहे, ते फिल्ट्रेशन करण्याचं काम जे कोणी करतं ना, ते गुरु करतात. म्हणून सांगितलं, गुरु ही सत्ता आहे, गुरु हे सामर्थ्य आहे. मग ते सामर्थ्य होती सत्ता अवलोकिले मला त्याचं अवलोकन करता आलं पाहिजे, मला त्याचं अवगाहन करता आलं पाहिजे, ही फार महत्वाची. म्हणून त्याच्या पुढे म्हणाले, पाषाण म्हणून ये लिंगा. पाषाण म्हणजे दगड. आम्ही फक्त चिन्नी हातोडीने त्यातला नको असलेला भाग उडवून टाकला. हात कमरेवर आहे म्हणून त्याला विठ्ठल म्हणतो, शंख चक्र गदा पद्म हातामध्ये म्हणून त्याला आम्ही विष्णू म्हणतो, 3 तोंड दिसतात म्हणून दत्त म्हणतो. पाषाण एकच आहे, पण नको असलेला भाग काढून टाकला की त्या अमृताला मूर्त रूप प्राप्त होतं. बरोबर आहे. पण गंडकी नदीमध्ये मिळणारे जे पाषाण आहेत त्यातले काही पाषाण आम्ही आणले उचलून, काळ्या रंगाचे 5 रंगाचे पाषाण मिळतात ना त्याच्यात, लक्षात घ्या. याला आम्ही शाळीग्राम म्हणतो. तो काळ्या रंगाचा शाळीग्राम आम्ही घरामध्ये आणला, त्याच्यातलं देवत्व किती आहे हे तपासलो आणि तो आम्ही मूर्ती पूजेमध्ये देवघरामध्ये पूजेला ठेवला. वास्तवात बघायला गेलं तर तो पाषाणच आहे का नाही, पण त्याची अनुभूती आलेली आहे आपल्याला म्हणून आपण त्याला पूजनीय मानला ठेवला. पण त्याच पाषाणावरती आमचा सुवर्णकार जेव्हा असं घासून बघतो, तोच पाषाण येतो जो मी देवघरात ठेवला ना, तोच फक्त त्यातलं मोठ्या आकाराचं रूप, त्याच्यावरती तो असं घासून बघतो. 24 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे, खरं आहे तो खोटं आहे का नाही. पण पाषाण तोच आहे ज्याला आम्ही नमस्कार करतो, ते मध्ये साळुंकी असते. पाषाण तोच आहे तो.
तत्व ते एकच आहे. जलधारा शिवप्रिया, ते शिवतत्व एकच आहे. ती आदी परंपरातूनच सुरू झालेली आहे, त्यात बदल काही नाहीये. म्हणून तुकाराम म्हणाले पाषाण म्हणून लिंगा. त्याला दगड नका म्हणून, त्याची अनुभूती घ्या. ती अनुभूती घ्यायची, अनुभवायची असते. त्याचा अनुभव आम्ही कधी घेतो का, हा भाग महत्वाचा आहे. लक्षात घ्या, समोर कागदावरती एक पांढरा स्फटिकासारखा चकाकणारा पदार्थ ठेवलाय. काय आहे रे हे म्हणाला. कुणी उत्तर देतो, साखर आहे. तुला कसं कळलं. बरं ती कशी लागते म्हणाले, गोड लागते. साखर कशी लागते, गोड लागते. कशावरनं कळलं, चिमटीत उचलल्यावर, नजरेने बघितल्यावर नाही. बरं ती खाल्ल्यानंतर कुठे जाते, पोटात जाते ना, म्हणून उचलली पोटावर ठेवली. गोडी कळली, नजरेने बघून गोडी कळली नाही, हाताने स्पर्श करून गोडी कळली नाही, पोटात जाते म्हणून पोटावर ठेवून गोडी कळली नाही. मग कुठे कळली गोडी, मुखामध्ये ठेवली. आता मुखामध्ये ठेवून सुद्धा जर मला गोडी कळली नाही तर आम्हाला सांगायला पाहिजे, याची तपासणी करून ये. चव गेली तोंडाची म्हणून. विनोदाचा भाग सोडून द्या, पण नुसती जिभेवरती ठेवून सुद्धा गोडी नाही कळत. त्या जिभेला सुद्धा काही भाग आहेत का नाही, जिथे आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड काहीतरी आहे ना. जीभ एकच आहे, सांगण्याचं तात्पर्य तत्व एकच आहे. गोडी पाषाण म्हणून हे लिंगा शब्द आपला इथे आहे. गुरुतत्व असं आहे, तिथे मला ती अनुभूती घेतली पाहिजे, श्रद्धेने, भावाने, भक्तीने, विश्वासाने. आता हे सगळं निर्माण कुठे व्हायला पाहिजे, माझ्या मनात निर्माण झालं पाहिजे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्तेर निर्विषय मना. निर्विषयी मनालाच मुक्ती मिळते, देहाला नाही मुक्ती मिळत. देह जळून जातो, तो पंचतत्वात जिथनं आला तिथे जातो. मुक्ती आत्म्याला आहे. मग मला सांगा, जे काही कर्म मी करतो ते मी माझं केलेलं कर्म सुचिरभूत होण्यासाठीचा विषय आहे. आपण गुरुतत्व चिंतन करतो, त्या मार्गावर चाललोय म्हणून सांगतो. अजून पुढचे 2 दिवस आहेत, पण थोडंसं विषयांतर जरी झालं तरी मुद्दा तोच आहे की जे मी केलेलं कर्म हे पाप का पुण्य हे कोण ठरवतो. एवढा मोठा पापी असणारा वाल्या, किती पापी, तर एक मनुष्य हत्या केल्यानंतर एक छोटा दगड एका रांजणामध्ये टाकायचा, असे 7 रांजण भरून ठेवले तरी सुद्धा निर्दोष सुटला. अशा परंपरांचे पायी असणारे आम्ही. लक्षात घ्या, परंपरा कुठून येतात. पण त्या वाल्याचा वाल्मिकी झाला का नाही, किती झाला, कसा झाला. शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम कुसाम महापातकनाशनम. त्याने सांगितलेल्या रामायणातनं, रामकथेतनं आमचं पाप नाहीच होतं. कारण का, तिथे गुरुकृपा झाली. ती फार महत्वाची आहे. ती जी कृपा आहे ती फार महत्वाची आहे. मग माझ्याकडनं घडणारं जे पाप आहे, पाप कुणाकडनं घडतं, शरीराकडनं घडतं का मनाकडनं घडतं. मनसैव कृतम पापम न शरीर कृतम कृतम ये नैवा लिंगिता कांता यो नैवा लिंगिता सुता. मनसैव कृतम पापम. लक्षात घ्या, फार जात नाही खोलामध्ये, पण ज्या शरीरानं पत्नीला आलिंगन दिलं, त्याच शरीरानं मुलीला पण आलिंगन दिलं, दोन्ही ठिकाणचा भाव सारखा होता. वास्तवात बघायला गेलं तर दोन्ही स्त्रियाच आहेत का नाही. फक्त काय आहे, एक पत्नी आहे आणि दुसरी मुलगी आहे, पण दोन्ही ठिकाणचा भाव सारखा आहे आलिंगन देतानाचा नाहीये ना. म्हणजेच मनसैव कृतम पापम. पाप हे मनाकडून घडतं, न शरीर कृतम कृतम. शरीराकडून पाप घडत नाही, मनामुळे ते सगळं घडत असतं. मन त्याला दोषी आहे. म्हणून हे मन निर्विकार राहण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कारण एकदम काय, मन एकदम मुक्ती निर्विषय म्हणा, निर्विषयी मन झालं की तिथे गुरुकृपा नक्की आहे, लक्षात ठेवा. आणि तुमची ते परीक्षा बघतच असतात. आपण त्या परीक्षेला, त्याला परिणित प्रज्ञा म्हणतात, संस्कृत शब्द आहे. परीक्षा घेणं म्हणजे परिणित प्रज्ञा. ती अशी 50-100 मार्काची लेखी परीक्षा नसते की एवढी परीक्षा दिली की तुम्ही अमुक अमुक बांधला, असं नाहीये.
मग अशा कसोटीवरती आम्हाला अनेक कसोट्या पार करून गेल्यानंतर किती कसोट्या पार केल्या, पण गुरु शब्द, गुरुमुखातून आलेला शब्द त्याच्यावरती विश्वास ठेवला. मन म्हणाले नारायण नारायण, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ किती, अखंड नारायण नारायण चाललंय, शेवटपर्यंत थांबला नाही. कारण नारदांनी गर्भिणी असतानाच सांगितलेलं होतं नारायण नारायण म्हण. त्या असुरकुळात जन्माला आला, पण नारदांनी सांगितलेलं उपदेश ऐकला, नारायण नारायण म्हणायला लागला. नवरे या स्तवनेला पर्वत शिखराशी लोटीला खोली, पर्वत शिखरावरनं खाली लोटला, उकळत्या तेलात टाकला, विष प्यायला दिलं, सर्पदंश केला, हत्तीच्या पायाखाली दिलं, जगला का नाही? कारण गुरु तत्वावरती, गुरु सामर्थ्यावरती, गुरु सत्तेवरती नितांत श्रद्धा ठेवली. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की संत नवती जगा माणसासारखे. ते जरी माणसासारखे दिसत असले तरी त्यांचं वेगळेपण हे वेगळेपणच आहे. म्हणून सर्वसामान्य वृक्ष आणि अजान वृक्ष ह्याच्यामध्ये फरक आहे ना हो. बाकीची सगळी रोपटी आणि तुळशीचं रोपटे ह्याच्यामध्ये फरक आहे का नाही? का सगळी रोपटी आपण एकत्र तुळशी वृंदावनात लावतो? नाही लावत. तुळस वेगळी आहे, तिचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. तसं मग हे आम्ही सगळं लक्षात घेतलं पाहिजे. ती वेगळेपण, ती सत्ता आम्हाला ओळखता आली पाहिजे. ते संत सद्गुरू लक्षात घ्या. समर्थांनी सद्गुरु स्तवन वेगळं केलंय, संत स्तवन वेगळं केलंय, ईश स्तवन वेगळं केलंय, माऊलींनी पण केलंय. बघा उघडून ग्रंथ. मग अशा पद्धतीने ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आम्ही अनुभवल्या पाहिजे, त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. सदा संतांपाशी जावे, जवळीत त्यांच्या बसावे. त्यांच्याजवळ बसल्यानंतर ते काय करतात, ते कसं बोलतात, ते कसं वागतात, ते कसं राहतात. समर्थांच्या अज्ञानाची कथा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, मी वेगळं सांगायची गरज नाहीये. किती वर्षाचा मुलगा होता, नावच त्याचं अज्ञान होतं. पण माझे गुरु आतमध्ये श्रीरामांना, रामचंद्रांना जेवणाचा नैवेद्य दाखवतात आणि ते जेवतात. हे त्याने बघितलेलं, बालमनावर परिणाम तोच झाला. ते गेले काशी यात्रेला, याने घेतली जबाबदारी, मी म्हणाले सगळं करतो. पण जेवायला तयार नाही तो. जेव्हा नाही तो डोकापटून जीव देईल. सद्गुरु वचनांवर विश्वास ठेवला. ते बघितलं होतं. वास्तवात काही उपदेश समर्थाने केलेला नव्हता की परमात्मा जेवल्याशिवाय, रामचंद्र जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही वगैरे वगैरे काहीही सांगितलेलं नव्हतं. त्या भगवंताने, त्या परमात्म्याने, अगदी आमच्या सद्गुरूंनी, ते परमात्मा परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. मला एकही असं उदाहरण दाखवा की ज्यांना ज्यांना गुरु प्राप्त झाले त्या गुरूंनी काहीतरी गुरुदक्षिणा मागितली, फार काही पंचपक्वान्न मागितली, काहीही मागितलेलं नाहीये. तुम्ही काही नाही मागितलं तरी सुद्धा तुम्हाला ते देत असतात. त्याला अयाचित दान असं म्हणतात. न मागता जे मिळतं गुरूंकडनं. आपलं रक्षण होतं बघा. ते आपल्याला एखादा मंत्र देतात, आपण म्हणतो, ते सांगतात, आपण म्हणतो, ते म्हणतात, त्याप्रमाणे आपण करतो. त्यांच्या वचनांवरती विश्वास ठेवतो. म्हणून समर्थ म्हणाले, संत वचने देव जोडे, सायुज्य मुक्ती पाया पडे, संत वचने साकडे मुरेची काही. काही मागणं शिल्लकच राहत नाही. त्यामुळे भक्ती कशी आहे माहिती आहे का? जिथे मागणं सुरू होतं ना तिथे भक्ती सुरू होते, आणि जिथे मागणं संपतं ना तिथे भक्ती पूर्णत्वाला जाते. हे भक्तीचं साधं सोपं सूत्र आहे. पण आमचे चंद्रकांत गोखले म्हणाले ते फार सुंदर आहेत ना. मंदिरामध्ये गेल्यानंतर माणूस बाजारात गेल्यासारखा वागतो, 4 आठाने टाकून काही ना काही मागतो. आमचं त्याच्या पलीकडे काही मागणंच नसतं, लक्षात घ्या. पण जिथे मागणं संपून जातं, काही नकोच, ह्याच्या पलीकडे काही नको, हे नको असणं जे आहे ना, इथे त्या सत्तेशी एकरूप होणं आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण गुरूंना परब्रह्म म्हणतो ते सामान्यत्वानं, लौकिकत्वानं आपण त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून बघायचं नसतं, तर गुरूंच्या ठिकाणी असणारी जी परब्रह्म स्वरूपता आहे, गुरु साक्षात परब्रह्म. म्हणजे जे पर, मगाशी मी सांगितलं ना, ते पर ह्या शब्दाचा अर्थ दुसरा अशा अर्थानं की जो माझं कल्याण करणारा असा जो आहे, माझ्या जीवनाचं कल्याण, माझ्याबद्दलची तळमळ त्यांना आहे. मग ही म्हणून
माऊलींनी त्यांचं जे वर्णन केलं, जसं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं माऊलींनी, तसं अमृतानुभव रहस्य हे फक्त गुरु आणि शिष्य संवादाच्या रूपात त्यांनी केलेलं अमृतानुभव रहस्य 880 श्लोकांचं आहे. अख्खा ग्रंथ गुरु शिष्य संवादाचा आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये माऊली म्हणाल्या गुरूंचं वर्णन करताना, यदक्षरमनाख्येय आनंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती आख्यातम दैवतमाश्रये. किती प्रकारची विशेषणं, किती प्रकारच्या उपाध्या इथे त्यांनी लावल्यात बघा. अक्षर, अनाख्यय, आनंद, अज, केवळ, श्री, मन, निवृत्ती, सगळे ब्रह्मवाचक शब्द आहेत. म्हणजे एका गुरूंना त्यांनी किती उपाध्या लावल्या याच्यावरून आपल्या लक्षात येईल की गुरु ब्रह्म, परब्रह्म, गुरु स्वरूप परब्रह्म ही महत्वाची गोष्ट. मग त्या रूपानं, त्या अर्थानं ते जे शब्द आहेत त्या शब्दांचं, ते जे ब्रह्मवाचक असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं रूप आम्ही आकलन करून घेणं, ते परब्रह्म, ते ब्रह्म आकलन करणं. आकलन केल्यानंतर ते स्थिर करणं. कुठे स्थिर करायचे? आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, गुरुनी जसं सांगितलं तसं. मग अशा पद्धतीनं मग गुरु आम्हाला नंतर जे काही मगाशी म्हटलं तसं की सहज बोलणे हित उपदेश, मग ते उपदेश आम्हाला 3 प्रकारे कशा पद्धतीने करतात. मग ते 3 प्रकार फक्त सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. उरलेला आपण उद्या पाहू. पण त्याची अनुभूती मिळवण्यासाठी, अनुभूती येण्यासाठी आम्हाला ते सद्गुरू 3 प्रकारे उपदेश करतात. एक अलौकिक अशा अर्थानं, दुसरा लौकिक अशा अर्थानं आणि तिसरा परकीय अशा अर्थानं, अशा 3 प्रकारचा उपदेश करतात. आता हे 3च प्रकार का? कारण आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक अशा त्या मार्गक्रमणावरती जात असताना आध्यात्मिक पातळीपर्यंत मला नेण्यासाठी आधिदैविक आणि आधिभौतिकातनं, म्हणजे माझं संचित आणि माझं क्रियमाण आणि माझं प्रारब्ध ह्याच्या पलीकडे मला घेऊन जायचंय. ते माझं क्रियमाण प्रारब्ध मला काढून टाकायचंय. ती क्षमता फक्त गुरूंकडे आहे, लक्षात ठेवा. माझं संचित क्रियमाण प्रारब्ध बदलण्याची क्षमता फक्त माझ्या गुरूंकडे आहे, बाकी कोणाकडे नाहीये. आणि ती आहे त्यांच्याकडे. म्हणूनच ते तत्व, मगाशी मी सुरुवातीलाच बोललो प्रवचन सुरू करताना की रामकेला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी दार. योग वसिष्ठ आपण जर वाचला, 5 खंड आहेत, 6 खंड आहेत. मला सांगा, केवळ फक्त राम आणि वसिष्ठांचा केलेला उपदेश 5 खंड एवढ्या जाडीचे विचार करा. म्हणजे केवढं गहन तत्वज्ञान त्या गुरु शिष्या या संबंधामध्ये असेल. ते अलौकिकत्व काय असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण गुरु हे पूर्णत्वाला जाणारे, पूर्ण परात्पर शांती निवास असे असणारे असल्यामुळे आपण ते गुरुतत्व जाणून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, त्यांच्या पदांशी एकरूप झालं पाहिजे. एवढा मुद्दा आजच्या क्षणाला आपण लक्षात घेऊया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया आणि प्रार्थना करून थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.